मंडळी, जास्त काही तामझाम न करता किंवा जास्त काही मसाले न वापरता मस्त असं झणझणीत अंड्याचं कालवण केलेलं आहे. त्यासाठी 6 अंडी उकडून सोलून घेतली, असे कट देऊन घेतले. त्यानंतर लसूणही खोबऱ्याचं वाटण करायचं आहे. फक्त हेच वाटण आपण यामध्ये घालणार आहोत. तेलामध्ये लसूण खोबऱ्याचं वाटण चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची. भाजीला चांगला दटसरपणा यावा यासाठी 1 चमचाभर ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. तुम्ही हवं तर बाजरीचं किंवा बेसन पीठ घातलं तरी सुद्धा चालेल. आवडीनुसार घरचा काळा मसाला वापरायचा किंवा घरचा कोणताही साठवणीचा मसाला असेल तो वापरलात तरी चालेल. चांगला परतून घ्यायचा आणि गरजेनुसार यामध्ये गरम पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. आम्ही ही अंड्याचं कालवण भाकरीसोबत खाणार होतो, त्यामुळे मी थोडंसं पातळ केलं. त्यानंतर 4 ते 5 मिनिट उकळी काढून घ्यायची. उकडलेली अंडी यामध्ये घालून घ्यायची आणि पुन्हा 4-5 मिनिट उकळून घ्यायचं. जास्त काही तामझाम न करता अंड्याचं कालवण तयार होतं. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. चपाती भाकरी भातासोबत अप्रतिम लागतं. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.